राजराजेश्वरी मंगल कार्यालय लगत असलेल्या एकता कॉलनीतील विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन घडलेल्या अपघातात 2 कर्मचारी गंभीर जखमी झाले तर जखमींना मदत करणाऱ्या युवकाचे दोन्ही पाय भाजले। कर्मचाऱ्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मदत करण्याची साधी विचारपूस देखील करण्यात आली नाही। गेल्या 3 दिवसापूर्वी अचानक झालेल्या पावसामुळे जेल रोड येथील एकता कॉलनी परिसरात असलेल्या विद्युत रोहित्र यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एकता कॉलनी वासियांनी संपूर्ण रात्र अंधारात काढले। सदर विद्युत रोहित्र ही अतिशय बिकट असल्याने तज्ञांच्या प्रमुख उपस्थितीत काम करणे अपेक्षित असताना विद्युत कर्मचारी गायकवाड आणि वळवे यांनी पुढाकार घेत बिघाड शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक विद्युत रोहित्राचा विस्फोट होऊन गरम ऑइल वळवी यांच्या अंगावर उडाले तसेच अग्निज्वाला देखील उडाली। या प्रसंगी वन विभागात कार्यरत असलेले येथील रहिवासी शाहीद सय्यद आणि पेपर टाकण्याचे काम करणाऱ्या शिरीष कर्णिक या युवकांना आपल्या जीवाची पर्वा न करता वळवी यांना लागलेली आग विझवली। यात गायकवाड यांची पाठ भाजली तर शिरीष कर्णिक या तरुणाचे दोन्ही पाय भाजले। सदरची माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने आपल्या कर्मचाऱ्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र कर्मचाऱ्यांना वाचविण्यात शिरीषचे दोन्ही पाय गंभीर भाजले त्याची साधी विचारपूस देखील कंपनीने केली नाही। एकता कॉलनीवासियांनी शिरीषला उपचारार्थ दाखल केले। याविषयीचा संपूर्ण वृत्तांत लवकरच फक्त न्यूज टुडे वृत्त वाहिनीवर।